आता 6 महिन्याचा काळ आहे, याच्यामध्ये मात्र कृपया माझी आपल्याला विनंती आहे की कुठलंही कारण आपण कुणीही सांगू नये. ठीक आहे, काय काय झालंय काय नाही झालं, भाजप कसं काम करतं, गद्दारांनी काय केलं, उद्धवजी कशा पद्धतीने काम करतात हे तुम्हाला मी सांगायची गरज नाही, ते तुम्ही मला चांगल्या पद्धतीने सांगू शकता. परंतु आपली जबाबदारी काय हे सगळ्यांनी ओळखून कामाची गरज अशासाठी आहे. आता विनंती करणार आहे स्वामीजींना देरूरकरला, ठीक आहे, गटप्रमुख आपल्या नियुक्त झालेले आहेत, गटप्रमुख प्रत्येक विभागामध्ये आहेत, बहुत चांगला आहे, चांगलं काम करतात बिचारे, त्यांच्या सोयीनुसार कामानुसार धंद्यानुसार वेळ देतात आणि त्यांना दिलेली जबाबदारी पार पाडतात. परंतु अजून निवडणुकीला 2-3 महिन्याचा कार्यकाळ आहे. माझी विनंती अशी आहे की जे काही पदाधिकारी एका एका वार्डामध्ये 30-40 पदाधिकारी, एका गटप्रमुखाला जबाबदारी न देता 1-2-4 जणांची टीम त्या बुथवर, समजा रागीवंती आहे, समजा बूथ नंबर 100 राजवटी त्या भागात राहतो, ठीक आहे, तिथला गट प्रमुख आहे, तिथला उपशाखा प्रमुख आहे, तिथला उपविभाग प्रमुख आहे, त्यांना त्याच्यावर टाका. पण तिथं तो राहतोय ना, तुझ्याला घंटाभर फिर त्यांना होईल काय. प्रत्येक घरात एक जबाबदार पदाधिकारी आहे. आणि संतोषी तुम्हाला पण पटेल, त्यांची तुम्हाला पटेल, तुम्हाला पटेल, एखादा जर जबाबदार माणूस गेला तो लोक थोडं मोकळं बोलतील, खुलून बोलतील, आत या म्हणतील, त्यांच्या मनातल्या गोष्टी तुम्हाला सांगतील, जेणेकरून काय होईल, त्या लोकांचा आपला संबंध आहे, ते लोक आदरणीय बाळासाहेबांशी आदरणीय उद्धवजीशी जोडलेलेच आहेत. तुम्ही मी काही नाहीये, कुणी असं समजून घ्यायची गरज नाही की मी म्हणजे पक्ष आहे, मी चालवतोय, असं काही नाहीये. ही सगळी दुनिया आदरणीय बाळासाहेब ठाकरेंची आहे, आदरणीय उद्धवजीची आहे आणि आदित्यजीची आहे. त्याच्यामुळे त्या भरोशावर आपल्याला काम करते. आपल्याला फक्त संघटना आणि मतदार याच्यामधला दुवा, आपल्याला ते लोक संघटनेला कनेक्टेडच आहे. फक्त आपण जाऊन आपला चेहरा त्यांना सांगायचा की बाबा मी पण ह्या तुमच्या बरोबरच. हे जर आपण केलं तर येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे तुम्हाला फरक दिसेल. माझी तुम्हाला विनंती, तुम्ही नियोजन करताना विनंती करा, गटप्रमुखाच्या हातातच या लिहिल्या, पण त्या शाखेमध्ये आपले 2-2 शाखा प्रमुख आहेत, 2-2-3 उपविभाग प्रमुख आहेत, विभाग प्रमुख आहेत, नगरसेवक आहेत, माजी नगरसेवक आहेत, माजी पदाधिकारी आहेत, वरिष्ठ एखादा सिनियर माणूस आहे. अशा मंडळींचं एक 3-4-5 जणांची टीम करा. घर 300च करायचे, सकाळी 2 तास संध्याकाळी 2 तास केलं की खूप संपला. 4 तासात कुठलाही संपतो, माझा अनुभव आहे. त्यामुळं हे करत असताना जर अशा पद्धतीनं प्लॅन केलं तर ते अजून प्रभावीपणे जाईल. त्याचा डाटा तर येईल, डाटा काय, डाटा आपण कुठे उपलब्ध करू शकतो. आपला उद्देश फक्त डाटा जमा करणं, तो फीड करणं हा नाही. आपला उद्देश आहे की संघटनेचेच ते लोक आहेत, त्यांना फक्त रिफ्रेश करायचं. लक्षात आलं. त्याच्यामुळं अशा पद्धतीने जर नियोजन झालं तर खूप प्रभावाने त्याची अंमलबजावणी होऊ शकते. आता राहिला प्रश्न पोरांचा, हे काही शिवसेनेत गरज नाही. शिवसैनिक पहिल्यापासून फाटकाच आहे आणि मनापासून स्वखर्चाने आजपर्यंत काम करत आहे, भविष्यात एक काय होत असेल चांगली गोष्ट, नाही झालं तरी काय प्रॉब्लेम नाही. जिथे काय अडचण असेल मला सांगा, मी तिथे तो काय भाग नाही, बरोबर ना संतोष? आपल्याकडे सगळे समर्थ लोक आहेत ना, काय प्रॉब्लेम आहे? पवार आहे, तू आहे, मी आहे, शेरकाने आहे, अखिल आबा आहे, संतोष, काय अडचण काय आहे? सगळ्या गोष्टीसाठी फार काय आपण त्या गोष्टीमध्ये जायची आवश्यकता नाही. त्याचं जाहीर वाच्यता करणं पण योग्य नाही. आपण शिवसैनिक आहोत, शिवसेनेच्या पद्धतीनं आपण काम करत आलो आहोत आणि त्याच पद्धतीने भविष्यात सुद्धा आपण काम करणार आहोत. पुन्हा आपल्या अडचण वाटते याच्यात करून आपण गल्ली प्रमुख नाही, आपण घर प्रमुख करू. 100% चांगली आयडिया आहे, पण याच्यासाठी बाबा तुला माझ्या बरोबर गल्लीत यावं लागेल. लक्षात घे, काय असतं, प्रमुख पदाधिकारी त्या गल्लीत घुसला पाहिजे. गटप्रमुख काय तर बिचारा काय समजा फिरून गेला, काय करेल, काका तुमचं नाव काय, नंबर काय, झालं हो माझी ही आहे, बरोबर, तू काम करेल, नाही करणार असं. आपण स्वतः प्रमुख लोकांनी केलं पाहिजे. आपण लोक आयडेंटिफाय केले पाहिजे. त्या कुटुंबावर आपण शक्य असेल तर त्याच ठिकाणी मार्क करा हिरवं लाल पेननी, हे घर आपलं आहे, हे घर आपलं नाही. जे नाही त्याला कसं कन्व्हिन्स करायचं ते नंतरच्या पोर्शन मध्ये करू. सुरुवातीला आपली घर आयडेंटिफाय करा, अशी तुझं घर आहे, डेफिनेटली आपलं आहे, आपण त्याला राईट मारू शकतो, बरोबर की? या पद्धतीने काम करायचं, हे काम सगळ्यात महत्वाचं आहे. तुम्ही लक्षात घ्या, उद्या लोक येतील, प्रचाराला निघतील, भाषणं होतील, गाजावाजा होईल, आरोप प्रत्यारोप होतील, काही अर्थ नाही या गोष्टी.
त्याच्यातून काहीही होत नसतं. एक आमदार विजय निश्चित असतो. त्यामुळे माझी सगळ्याला विनंती, एक ग्रुप 300 लोक, 300 घराला जायचं आहे. 4 लोक आपण जाणार आहोत. सकाळी 2 तास 150 घरं, संध्याकाळी 2 तास 200 घरं, एका दिवसात ग्रुप संपला पाहिजे. होऊ शकतं का? अवघड आहे का काही? एवढं सोपं काम आहे.